मंडळी, सगळ्यांना गुड इव्हिनिंग आणि हॅप्पी दिवाळी सगळ्यांना. होप तुमची दिवाळी खूप छान चालली असणार. आमची पण छान चालली आहे, पण आमची अहो नाही आहे, त्यामुळे थोडंसं म्हणजे तो वाला एकदम छान वाला जो हॅपीनेस असतो ना तो नाही आहे. बिकॉज ते नाही, कारण की ते असते ना आमची खरी दिवाळी ना तेव्हा असते. तो ते सोडा. आज संध्याकाळी मस्त मी लाडू बनवायला घेतले, बेसनाचे लाडू. ॲक्च्युली आमच्यामध्ये असे लाडू नाही बनवत. लाडू करण्याची, बेसनाचे लाडू करण्याची थोडी वेगळी पद्धत आहे. त्याचा व्हिडिओ मी म्हणजे मेन्शन करते, तो तुम्ही नक्की बघा. पण आज ना ह्या पद्धतीने मी लाडू करणार आहे. ॲक्च्युली अगोदरही केले आहेत मी, पण मम्मीने नव्हते केले, म्हणून मम्मीला म्हटलं चल मी ह्या पद्धतीने लाडू करते. मला खूप आवडतात हे लाडू. आणि मस्त ते झालं वगैरे. त्यानंतर फॅनमध्ये थोडं सुकायला ठेवलं आणि त्यानंतर त्याच्यात पिठी साखर टाकली. आणि ह्या लाडूंमध्ये ना तूप असतं, त्यामुळे त्याला शेप पाहिजे तसं येत नाही व्यवस्थित. त्यामुळे ना मला खूप हसायला येत होतं की हे काय झालं, खराब वगैरे तर नाही झाले ना. पण टेस्टला खूप छान झाले होते, अप्रतिम. मम्मीला पण खूप आवडले. आणि मी लाडू केले आणि मम्मीने एकीकडे मस्त शंकरपाळे केले. उद्या लक्ष्मीपूजन आहे आणि आमचं हे चाललं आहे. लाडू वगैरे सगळे बनवून झाल्यानंतर मी माझं आवरायला घेतलं. जायचं आहे गावाला, पण इतका पसारा होता विचारूच नका. म्हटलं चला आज सुट्टी आहे तर मस्त बॅग वगैरे पॅक करून घेऊ. त्यानंतर चेंज करून मी मस्त रांगोळी काढायला बसली. मला इतकी परफेक्ट छान अशी रांगोळी नाही येत, पण आज खूप छान जमली. छोटीशीच होती आणि जास्त वेळ पण नाही लागला. त्यानंतर मम्मी गेली होती बाहेर, त्यामुळे म्हटलं चला मस्त एक भाकरी, दोन भाकरी केल्या पप्पांसाठी. त्यानंतर क्लीनअप करून घेतला. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय. व्हिडिओला लाईक करून जा.